मित्रांनो एक नजर आपण अगोदर दूध गंगावर मारून घेऊ। एकच नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला काठीवाडी शेळ्या दाखवणार आहे, जबरदस्त पॉवर मध्ये। बघा क्वालिटी, हे बघा मित्रांनो, हिला म्हणतात ओरिजिनल पॉवर। बघा नेक्स्ट हे बघा मित्रांनो, हे बघा एकदम गुळाच्या भेल्या आहे मित्रांनो, एकदम पॉवरफुल जबरदस्त। मित्रांनो या शेळ्या काढतात एका टायमाला 2 लिटर 1.5 लिटर दूध, दिवसाला 3-4 लिटर दूध कुठे गेलं नाही मित्रांनो, अशा क्वालिटीच्या शेळ्या आहेत। आता ही संपूर्ण दावण बांधलेली तुम्हाला दावण दाखवतोय, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्या प्रकारच्या शेळ्या पाहायला भेटणार आहेत। हा आता पहिल्या वेतामध्ये तर इंचा पॉवर ते दुसऱ्या तिसऱ्या वेतापेक्षा तुम्हाला थोडा कमी दिसेल, जी दुसऱ्या तिसऱ्या वेताची असते फुल पॉवरची असते। ही बघा ही जबरदस्त। त्याच्यानंतर इकडे पुढे येऊ चला, पूर्ण दावण मित्रांनो शॉर्ट पण बघा, पूर्ण व्हिडिओ शॉर्ट पण बघा तुम्हाला क्वालिटी एक नंबर। 2 लिटर बरोबर या शेळ्या मित्रांनो एका टायमाला 2 लिटर दूध काढत असतात। ही पण बघा खाली पॉवर बघू शकता तुम्ही मित्रांनो। ह्या अशा पॉवरच्या मित्रांनो तुम्ही मला दुसऱ्या शेळ्या दाखवून द्या कुठल्या जातीच्या, मग सांगायचं की शेळींची किंमत महाग आहे का स्वस्त आहे असं। हे बघा ही क्वालिटी तुम्ही दाखवून द्यायची दुसऱ्या जातीमध्ये, अशा काशी दाखवून द्या तुम्ही मला काठीवाडीमध्ये, काठीवाडी व्यतिरिक्त कुठल्या। हा बघा चालू झालेली आहे, ही पण बघा इकडे बघा पॉवरफुल, इकडे पण पाहू शकता तुम्ही। आता हे बघा म्हणजे तुम्हाला थोडीफार हलकी भारी सगळे तर बघायला भेटणार आहे। याच्यावर तुम्हाला अंदाज लागेल की बरेच लोक म्हणतात की एखादी शेळी दुधावर कमी आली किंवा काय आली, तर मित्रांनो शेळी ओळखताना तुम्हाला क्वालिटीची शेळी ओळखता आली पाहिजे। शेळी तुम्हाला क्वालिटीची घेता आली पाहिजे। 14-15 हजाराची शेळी दिवसाला 2 लिटर दूध काढणार नाही, त्यासाठी तुम्हाला क्वालिटी एक नंबर घ्यावा लागेल। क्वालिटी जर तुम्ही एक नंबर घेतली तर एका टायमाला 1 लिटर आणि दिवसाला 4 लिटर दूध पण काढते, फक्त तशी घेताना तुम्हाला क्वालिटी घ्यावा लागेल। ओरिजिनल दुधाच्या बकऱ्या का हो पहिल्या आता ह्या त्या तुलनेत थोड्या कमी उतरतील, जे आपण पहिले दाखवले का त्याच्यापेक्षा, म्हणजे तुम्हाला असं ओळखता आलं पाहिजे। बरोबर आता या पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये तशा येतील, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये ही पण बघा पहिल्यामध्ये इकडे बघा ही बघा चालू जनली 2 पिल्ले दिल्या। ही बघा ही बघा पावलीला एकदा परत उचका, ही बघा मित्रांनो हो इथं चालू जनलेली मित्रांनो। म्हणजे तुम्हाला विषय सोडून द्या, तुम्हाला विषय नाही डायरेक्ट, आणि सगळं दाखवतो मी त्यांना दाखवलं। पण पहिले एक मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, बच्चे पाचताना दाखवले आपण, त्याच्यामध्ये बच्चे पण पाच दिले, कारण की कालची गाडी भरलेली होती, परवाची गाडी, आणि गाडी भरल्या असताना बच्चांना एवढे टाइम भुके ठेवतात नाही, बच्चे पण पाचावं लागतात। गाडीत आपल्या गाडीत किती बच्चे आहेत? गाडीत बच्चे 45 बच्चे, आणि बकऱ्या झालेल्या किती? 25 बकऱ्या बघा मित्रांनो, 45 बच्चे आहे। आणि हा त्या पहिल्या वेतातल्या पाठी ना, मग बरोबर तर काही ना मित्रांनो एक पिल्ले पहिल्या वेतातल्या, बरोबर। तर हे तुम्ही बोला, लोक ना काही लोक काय करतात, दलाली खासाठी यांना काही बी बदनामी करतात। बरोबर बरोबर हो, त्यात जो व्यक्ती आमच्याकडे 2000 रुपये 30 बकरीमध्ये 60,000 जात होते आमच्यावाले, 60,000 दलाली मागवतो, त्याला व्यवहार नाही जमावला त्याने लगेच लोक अशी काही बदनामी करतात। हो हो नाही आता हे बघा शेठ कसं माहिती का, कुठलीही गोष्ट जर महाराष्ट्रात हा विषय, कुठलीही गोष्ट जर प्रगतीला आली किंवा मार्केटला आली तर तिच्या बदनामी करायला पण लोक तयार असतात। असो आपल्याला अशा लोकांकडे लक्ष न देता जो आपला बिझनेस आहे, आपला जो व्यापार आहे, याच्यावर लक्ष द्यायचं आहे मित्रांनो। आता जे कोणी म्हणत असतील काठीवाडी शेळीबद्दल, आता बरेच लोक व्हिडिओ पण बनवत असतील, बदनाम्या करत असतील, तर त्यांना एकदा सांगणं स्वतः तुम्ही अगोदर उतरून बघा। आता प्रत्येक बिझनेस मध्ये 100% लोक सक्सेस होतील असं नसतं। आता व्यापारी पण आहे, व्यापारीमध्ये सगळे व्यापारी सक्सेस असं नसतात, ज्यांचा पाय बसलेला आहे तेच सक्सेस होतात, नवीन व्यापारी सगळे लॉस मध्ये जात असतात। मी व्यापारी आता झालेलो आहे, बरोबर, खानदानी बकऱ्या चाललेल्या आहे, बरोबर, माझा बचपना जातो यांच्या काठवाडीमध्ये हो बरोबर। तर मित्रांनो लवकरच तो आता जसं दुधाच्या शेळ्या आल्या का, आता आमच्या भागामध्ये जे लोक आहेत दुधावरती काम करत असतात, तर लवकर तुमच्या पर्यंत अशी देखील एक मुलाखत आणणारे शेतकऱ्याच्या शेळ्यांची जे दूध काढत असतात, अशी पण मुलाखत मी तुमच्या समोर आणणार आहे। कारण की आमच्या भागामध्ये जे लोक सीझन वाईज काम करत असतात ते नेहमी शेळीमध्ये, म्हणून त्यांना सगळं माहिती कधी काम करायचं कधी काम नाही करायचं। म्हणजे आता दिवाळीपासून एक जण 100-100, 50-50 घेणार आमच्याकडनं, बरोबर बरोबर, तर पिल्ले नाही घेणार दूध, फक्त दुधाच्या शेळ्या, बरोबर। तर मित्रांनो शेळी ओरिजिनल दुधाला आहे म्हणून लोक दुधावरती काम करतात, आणि हेच नाही आपल्या भागातील नाही तर गुजरातचे लोक देखील दुधामध्ये काम करतात। गुजरात लोक म्हणतात 20ला भेटते, आज गुजरातला 20-22 खरेदी 20 मग असेल ना, युट्यूब सगळ्याकडे युट्यूब बरोबर, सगळ्यांना दिसतं ना तुम्ही काय दामाने करू राहिले, बरोबर 20 नाही 19 ते सांगते आम्हाला, तुम्ही असे करू आम्ही काय सस्त्या देऊ, बरोबर। आणि साहजिकच शेट ज्या वेळेस युट्यूब नव्हतं, तुम्ही वर्षाला 10-12 गाड्या विकायचे, आता तुमच्या 2 महिन्यात 10-12 गाड्या होऊन जाऊ राहिल्या,
बरोबर आहे का नाही? तर मग तिथं कुठे माल राहणार आहे? कुठं माल राहणार आहे? तुम्ही अगोदर जो हाफ सीझन होता तेव्हा तुम्ही धंदा करायचे नाही, करायचे पण नाही, आता आता लोकांचे तुम्हाला एवढे फोन आहेत की आम्हाला बकऱ्या पाहिजे, आम्हाला बकऱ्या पाहिजे, तर तुम्हाला घर राहता येत नाही. तर माल निघेल तरी किती माल निघेल तिथून? तरी मित्रांनो एवढा माल निघतो. आणि जे लोक म्हणतात ना की बच्चे वाचत नाही, जर बच्चे वाचले नसते ना तर एवढं धन तुम्हाला दिसतंय का 90चं माप आलेलं आहे, तर एवढं धन मित्रांनो गाडीत आलं नसतं. कधीच गुजरातमध्ये शेड्या बसल्या असतात. आता ज्याला टिकवायचं आहे ना तर तो मित्रांनो प्रत्येक जात टिकवतो. तो राजस्थानी पण जात टिकवतो, पंजाबची पण जात टिकवतो आणि हा पण जात टिकवतो. माझी जिंदगी जवळ माझं वय आहे 55. हो मला गावरानी शेळीमध्ये दुसऱ्या शेळीमध्ये काही जमत नाही. बरोबर मला काठवडीची वळ काढला, काठवडी सगळं सांगू शकतो. बरोबर बरोबर मला गावरानी शेळी मला अजिबात बरोबर. त्याच्यात काही इंटरेस्ट बी नाही काही आपल्या. आणि विषय काय झाला शेठ, आपल्याकडे जे कस्टमर कोणी आलेत जवळपास 70-80% नवीन लोक आलेले आहेत ज्यांना शेळीबद्दल काहीच माहित नाही, माहिती नाही. आणि ते लोक शेळी पालनामध्ये आलेले आहेत. हा. पण असं अशी पण लोक आपल्यापाशी आले की 2-2, 3-3दा आपल्यापाशी शेळ्या घ्यायसाठी आलेले आहेत तिथं. आलेले बरोबर, कारण की त्यांना- ते अनुभवी होते. अनुभव आला म्हणून आले, बरोबर. नंतर आले ना आपल्याकडनं ते. बरोबर. तर मित्रांनो शेळी हे काचेचं भांड असतं. शेळी असो, म्हैस असो, गाय असो. आता लाखची म्हैस मित्रांनो काही कारणास्तव दगावते, मारते, तर तिथं आपण काही करू शकत नाही. बरोबर. आता म्हशीच्या दुधाला म्हशीत लोक म्हणतात परराज्याची शेळी. आता गुजरात मधूनच तुम्हाला गीर गाय. अजून तुम्हाला सांगतो मी आता हा एका ठिकाणी म्हशी पाहिले मी हा 2.5 लाख रुपये किंमत सांगतो. हा मग किती? 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये किंमत. मग आता कोणी घ्यायचे, व्यापारी असो नाही तर कोणी घ्या असो, बरोबर. इथे काय बिगर खर्च येतील का त्या? नाही. त्याला खर्च लागणार खर्च ना. आहे तिला. हं? अहो शेठ, जसा माल तसा मोल होणारच आहे. 2.5 लाखाची पण म्हैशी आहे आणि 25,000ची पण म्हैशी. 25,000ची म्हशी. हा. आता ही शेळी शेळी पण तशी आहे. 25,000ला बी, 30,000 हा. ला आता बी, या 50,000 ला दावणीमध्ये बी. मित्रांनो, या दावणीमध्ये तुम्हाला सांगतो मी, या दावणीत तुम्हाला 25ची पण आहे आणि एखादी 15ची पण तुम्हाला भेटेल. हा. तर हा फरक पडतो. तुम्ही शेळी घेताना तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुम्ही शेळी कशी घेताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त शेळी घेणं सोपं आहे, तिला वागणं अवघड आहे. शेळी असो कुठलीही जातीची असो. आता तुम्ही युट्यूबला सर्च करशाल तर तुम्हाला बच्चाचं मरण्याचं प्रमाण उस्मानाबादीमध्ये पण पाहायला भेटेल. तुम्हाला प्रत्येक शेळीमध्ये पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो त्या गोष्टी करता आलं पाहिजे. हा. बच्चांना जास्तीत जास्त 15 दिवस थोडं थोडं पाजून, महिनाभर तर पाणी पण पाजावं लागत नाही त्यांना. नाही. बरेच लोक पाणी पाजून देतात. बरोबर मित्रांनो, काही वेळेस बच्चांना अपचन होतं दूध. त्यावेळेस तुम्ही काय करा, ग्रॅक बॉटल असते किंवा पिंकू बॉटल असते, आपण जे लहान पोरांना पाजत असतो ते तुम्ही त्या बच्चांना थोडं थोडं पाजत चला रोज डेली. महिनाभर त्यांची तुम्हाला फक्त काळजी घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला काहीच टेन्शन नाही, बच्चे बिंदास एकदम चांगलं वाढतात. आता त्या लोकांपाशी 150-200 शेळ्या असतात, तरी बघा गाडीमध्ये आज 45 बच्चे आलेले आहेत. किती 45 बच्चे विचार करा तुम्ही मित्रांनो. आता इथून सगळे बच्चे येणार आहेत. याच्यावर ज्याला वाटत असेल की बच्चे जगत नाही, काही तिकडे गुजरात एक जणकडे 200 बकरी असते, मग 250 बकरी 200-250 बकरी असते. त्यांच्याकडे पिल्लं वाचतात ना. मग पिल्लं वाचण्यास या बकऱ्या झाल्या असत्या का? तोच विषय या बकऱ्या झाल्या असत्या का? वाचल्या असतात आपल्याकडे उत्पन्न असं. मग आज आपल्या महिन्याला 5-6 गाड्या आपल्या चालू आहेत. वारची किती गाड्या उरायला आपल्याला? एवढा माल कुठून येतोय? आणि दुसरा मुद्दा कसं हा. आहे, जे आपल्याकडे खाऊ आहेत तेच गुजरातला खाऊ आहेत. बरोबर. आता बरेच लोक ते म्हणतात की क्लायमेट गुजरातचं आपल्याकडे मॅच करत नाही म्हणे. तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये पंजाबचं तुम्ही तुम्हाला सांगू का मी, हा आपल्याकडे पाणी आल्यावर आपण तरी शेड बनवणार, काहीतरी झोपडं बनवणार, बरोबर तिकडं पडत पाण्यामध्ये राहते. ते किती का सैनदार पाणी राहणार, बरोबर त्या पाण्यामध्ये राहते. पाण्यामध्ये राहतात. हा. तर जसं मित्रांनो तुम्हाला वारंवार सांगतो, जसं आपल्या भागामध्ये मेंढ्या घेऊन शेतामध्ये जंगलामध्ये जसं राहत असतात, सेम तिकडं हे जे खरेदी करतात का सगळे तसेच खरेदी करत असतात. हे लोक पण तिकडे राहत असतात मित्रांनो. तर करायला गेलं तर सगळं सोपं आहे. आणि जर ज्याला कारणे दाखवायचे तर कारणे भरपूर आहेत मित्रांनो. जवळपास 3 वर्षापासून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय. मला असं आहे, स्वतः करावं लागतं. स्वतःच करावं लागेल. माणसं करतील, माणसांच्या बरोबर काही उपयोग तसं नाही राहत ना. माझ्या पैसे 110 बकरी. बरोबर. किती? 110. आज 110 आहे. माझी परत 70 शेळी येते परवा दिवशी. बरोबर. आणि तुमचे सगळे माणसं घरचे, सगळे घरचे माणसं तुमच्यावाले मित्रांनो. बाहेरचा माणूस कोण नाही. बाहेरचा माणूस कोण नाही, सगळे घरचे माणसं मित्रांनो, सगळे काळजी करणारे माणसं. आता बकऱ्यात चाललेला पण नाही, पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे लवकरात लवकर, म्हणून व्हिडिओ मी शूट करतोय. चालू गाडी आलेली 2 दिवसाची बकऱ्या उपाशी होत्या, ह्या गोष्टी पण आपण समजल्या पाहिजे. आता एवढं 70-80 शेळ्या आणतात. हिचे बच्चे कुठे घरी गेले काही बच्चे दाखवा, लगत लाईव्ह प्रूफ दाखवा. जे म्हणतात ना गाडीतनं बच्चे आलेले मरतात असं, त्यांना तिचे बच्चे दाखवतो. दोघी बच्चे तुम्हाला दाखवतो तिचेवाले. हा, पहिल्या का दुसऱ्या वेळामध्ये पाठ असेल. हा हा, हे बघा इकडे या, तुझे दोघे बच्चे दाखवतो. जे म्हणतात ना की बच्चे मरतात असं, हा तर हा नाही. माझ्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक गाडीची तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल जिथे बकऱ्या जनता का चालू. हे बघा दोघे बच्चे आहेत का जिवंत, बघा तिचेच आहेत ना, बघून घ्या. कलर बघा,
वल्ले बच्च्यांना पण घाण लागलेली आहे. हे बघा दोघी बच्चे बघा केवढे बच्चे आणि जिवंत बच्चे आहेत. एक सारखे मित्रांनो मी जे लोक बदनाम्या करतात का मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेले. आता उपाशी गाडी उतरते, बकऱ्या उपाशी असतात, तसेच लोक पाणी पाजत नाही, काही खाऊ घालत नाही, तशाच बकऱ्या घेऊन इथून 300-400 किलोमीटर पर्यंत प्रवास करतात. खाली गबाड पण नसतं, कचरा त्याला म्हणता का गाडीमध्ये, गाडीमध्ये कचरा पण नसतो लोकांच्या शेत. सांगू का मी हा हे लोक बदनामी करते ना, हे काय म्हणता आम्हाला दलाली द्या, हा बरोबर आहे का? हा आता आम्हाला 1000 किलोमीटर जाऊन जणी आम्ही 10 15 दिवस राहून जणी आम्हाला बकरी मागत 200-400 चोर राहते. बरोबर किती राहते? 200, 400, 500. बरोबर. आता आम्हाला नाही वाटत यांना कुठून नोंद देणार आम्ही, कुठून देणार आम्ही? तोच विषय. हं? तर मित्रांनो सांगायचं असं आता यांना पर्सनली कॉल येत असतील की दलाली द्या किंवा काही द्या. हे बघा मित्रांनो माझं काम आहे, मला प्रत्येक गाडीवाल्यापासून तर मला सगळं दाखवतो. मला एक कमेंट होती शेट आकाश भाऊ तुम्हाला किती कमिशन आहे. तर मित्रांनो कमिशन वगैरे काय असेल आता शेट मला एक गाडीचे जे देतात ते सांगा. खरं 1500 रुपये एका गाडीचे. एका गाडीचे 1500 रुपये. मित्रांनो आज जर मी मनात ठरवलं की शेट मला कमिशन पाहिजे तसं पण त्याच्यात तुमचं नुकसान आहे मित्रांनो. मला त्या गोष्टी जमत नाही. आपलं 1500 यांच्या 5 गाड्या तुम्हाला सगळं माहिती आहे, किती गाड्या उतरतात काय उतरतात सगळं. म्हणजे मित्रांनो कुठं कंपनीत काम करायची गरज नाही मला, फक्त तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतोय. इथं काय तुम्हाला मी कुठलं सत्ता पत्ताची सवय लावत नाही. तुम्ही जो पैसा देताय पैशाच्या मोबदल्यात तुम्हाला धन देतोय आणि धन पण घटणार नाहीये. आज तुम्ही गाडी घेता का गाडीचे पैसे रिवर्स होतात, पण हे जे धन तुम्हाला त्याचे पैसे वाढणार आहेत मित्रांनो. आज मुद्दा तुम्हाला क्वालिटी दाखवायचा आहेच, पण जे लोक कोणी काठेवाडी शेळीबद्दल ट्रोल करून ज्यांचं चॅनल प्रसिद्ध करायचं म्हणतात त्यांच्यापाशी मुळात शेळ्या नाहीये. ते दुसऱ्या शेळ्या दाखवून काठेवाडी व्हिडिओ चोरता येते. यांचा व्हिडिओ चोरला त्यांनी. आजच्या 8 दिवसाला बाजारचा व्हिडिओ चोरला. हा यांचा व्हिडिओ चोरलेला आहे. नंतर अजून एक जणांचा चॅनल त्यांचा व्हिडिओ चोरला त्यांनी. तुम्ही व्यवस्थित बघा. पण मित्रांनो कसं आता आपण त्यांना बोलायला गेलो परत ते फोकसमध्ये येतील, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी करत नाही. आपण आपल्या धंद्याशी मतलब ठेवतो. पण हे का बोलतोय मी, ज्या लोकांच्या मनात काहीतरी करायची इच्छा आहे ते लोकांनी खचू नये किंवा ते लोकांनी घाबरू नये. हे साठी मित्रांनो आपण इथं करतोय. हे काय राजस्थान नाहीये किंवा तुम्हाला गुजरात जाऊन खरेदी करायची नाही, आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला खरेदी करायची. आता इथं बघा यांनी जे शेळ्या जमा केलेल्या आहेत, कोणापासून 5, कोणापासून 10, कोणापासून 2, कोणापासून 3, अशा टोटल 90 शेळींचं माप तुम्हाला इथं उतरवून दिलेलं त्यांनी. आणि 90 मधून तुम्हाला पटेल ती शेळी तुम्ही खरेदी करू शकता. आता यांनी जर 90 शेळ्या खरेदी केल्या मित्रांनो, आता ह्या काय खराब शेळ्या आणतील का? आणि सपोज ज्या खराब असलेल्या खाड्या शेळ्या किंवा एक शेळ्या ते तुम्हाला सांगून द्या की तुमची कामाची नाहीये. तुम्हाला सांगतो मी, आम्हाला दात पडेल शेळ्या दाखवत देते 10, 12 वेत्याच्या 7-8 वेत्याच्या त्यांना डायरेक्ट सांगते भले 2 रुपये मागून घे, मला चांगल्या शेळ्या दे. बरोबर बरोबर. तुझा माझा नाही झाला यावर तर चालून जाईल, पण मला त्या शेळ्या चालत नाही. त्या शेळ्या चालत नाही कारण की इकडे कोणी घेत नाही. बरोबर. तिला घेऊन जाऊन काय करणार आहे? काय करणार आहे? आपल्यापाशी पहिलं, दुसरं, तिसरं वेत बस एवढं वेत चालतं. 8 दिवसामध्ये नाही कधी इकलेच जातो. बरोबर बरोबर. तर मित्रांनो बघा समोर तुमच्या समोर शेळी जनलेली आहे. 2 पिल्ले त्यांनी चालू गाडी उतरवली तुमच्या समोर आणि शेळी जनलेली 2 पिल्ले दिसते का तुम्हाला? तर मित्रांनो जे काम आहे आकाश जाधव जे काम करतो ते जेन्युइनच करतो, रिकामं काम करत नाही. तुम्ही म्हशी जरी घेतल्या, बैल जरी घेतल्या तरी म्हशी बैल हे पण मरतात. माणूस कोरोना काळामध्ये एवढं माणसं मरली. आता सध्या खोकलाचं औषध पिऊन पिऊन पोरं एवढे मरले, तुम्हाला जर न्यूज माहिती असेल तर. त्याच्यानंतर भरपूर गोष्टी मित्रांनो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. पण एक सांगू इच्छितो तुम्हाला मी एक गोष्ट पाहिलेली आहे, जर कुठलाही गोष्ट फोकसला आली तर तिला ट्रोल करणारे किंवा तिचे साईड इफेक्ट काढणारे लोक येतात. मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये साईड इफेक्ट असतात, पण आपल्याला आपला फायदा कसा करून घ्यायचा हे आपल्याला पाहायचं आहे. जर तुम्हाला शेळीमध्ये समजत असेल त्यांनीच उतरायचं शेळी पालनामध्ये. मी पाहतोय लोक येतात, उपाशी शेळ्या असतात, सौदा करतात, लगत गाडीत शेळ्या भरतात. आम्ही 4-4 वेळा त्यांना बजावून सांगतो की शेळ्या चरू द्या, पाणी पिऊ द्या, थोडा आराम करू द्या, मग शेळ्या घेऊन जा. पण ते लोक ऐकत नाही आणि तेच लोक नंतर बदनाम्या करतात की शेळी बच्चे मेलेले निघाले आणि पुढे रुबाबात ते बसता गाडीमध्ये, मागे शेळ्या पडतात, धडतात, सळावर पाय ठेवतात. इथं आम्ही 4दा सांगतो सळ चेक करून घ्या. घरी गेल्यानंतर सळ खराब होतो. सळावर जर पाय दिला शेळीचं वजन कमी का मित्रांनो? आणि तुम्हाला सांगतो आम्ही 1000 किलोमीटर आणतोय, बरोबर बरोबर ना. 2 माणसं ठेवते का शेळी बसू द्यायची नाही. शेळी बसली तर ते फेल होणार. मग बाकी तुमच्याकडे गेल्या तुम्ही जर बसू दिली त्यावर पाय ठेवला त्याचा अहो लक्ष पण देत नाही. मी स्वतः बऱ्याचदा माझे व्हिडिओ दाखवले. मग बेपारी कसं जबाबदार राहील? बरोबर. इथून तुम्हाला ज्या शेळ्या भरून दिल्या मित्रांनो, इथून काळजी घ्यायचं तुमचं काम आहे. हा विषय मेन आहे. शेळी पालन खूप चांगला व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा खूप बेस्ट आहे. मी असं म्हणत नाही की तुम्हाला महिन्याला लाखो भेटतील, पण हे 100% सांगतो की वर्षाला लाखो तुम्हाला कुठे गेले नाही. पण तुम्ही जर व्यवस्थितरित्या शेळी पालन केलं तर
तुमच्यापाशी जर चराईसाठी असं क्षेत्र असेल तर तुम्ही शेळी पालन करा. ते लोक 100 शेळ्या सांभाळतात, तुम्ही 5-10 सांभाळा, व्यवस्थित शेळी पालन करा. फक्त एवढंच सांगणं आहे. नोकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उतरला गडी माणसाच्या भरोशावर, पण मित्रांनो तसं सक्सेस नाही भेटणार. स्वतः माणूस राबावं लागतं यासाठी, कारण की आपलं धन्य आपण पैसे खर्च करून खरेदी केलेले आहेत, त्या गोष्टी आपल्याला बघावं लागेल. भरपूर आहे मित्रांनो, भरपूरदा आम्ही बोललोय. जे लोक ट्रोल करतात, जे लोक कमेंट करतात त्यांच्यावरती, पण मग काय नवीन नवीन लोक येत असतात, नवीन नवीन कमेंट करत असतात. पण ही पण गोष्ट मी पाहिलेली, जे घेणार आहेत का त्या घेतातच, जे करणार आहे ते करतातच. आज तुम्ही राजस्थानची जरी ब्रीड घेतली, आता मी राजस्थानी बोकड विकतो हां, तर मला माहिती त्याच्यामध्ये पण मरतू घे, त्याच्यानंतर तुम्ही बिटल घ्या तिच्यात पण मरतू घे, सोजत घ्या, सगळ्या जातीमध्ये आफ्रिकाची जात बोर आपल्या भारतामध्ये टिकलेली आहे. का? कारण की टिकावणारे आहेत म्हणून टिकलेली. इथं काय गुजरातची सेम क्लायमेट, आपल्याकडे भुईमुग त्यांच्याकडे भुईमुग, आपल्याकडे कपास त्यांच्याकडे कपास, हां सगळ्या गोष्टी मित्रांनो, तूर असेल किंवा सोयाबीन असेल, सगळ्या गोष्टींचं उत्पादन ते घेत असतात. आपल्या बॉर्डरला लागूनच गुजरात आहे. तुम्ही मुंबईकडनं गेले, मुंबईकडनं तुम्हाला गुजरात लागतं, पालघरवरून, नाशिकवरून तुम्हाला गुजरात लागतं, आमच्या धुळ्यावरून तुम्हाला गुजरात लागतं. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित पहिले अभ्यास करा, प्रशिक्षण घ्या, कसं काय असणार आहे काय, डायरेक्ट उतरू नका. व्हिडिओ खूप लंबा होईल. तर चला तुम्हाला मी आता क्वालिटी वगैरे दाखवतो. काशी वगैरे मी तुम्हाला टोटली दाखवलेल्या आहेत. आता तुम्हाला क्वालिटी दाखवतो. घ्या शेट सोडा. तर आता बघा हे जे माप आहे मित्रांनो, शेळीचं दूध, हे जेव्हा बच्चा असेल का, हिचं आईचं दूध काढून हिला बनवलेली, हिला आहे ना शेळीला 2 लिटर दूध द्यायला पाहिजे एका टायमाला. हो, हा आता दूध फक्त द्यायला पाहिजे, म्हणजे हिला मित्रांनो फक्त चारून दूध नाही देणार, तिला संध्याकाळी घेप पाहिजे खायला, सरकी पेंड, हा मक्का तिला खायला पाहिजे. जनलेल्या शेळींना मित्रांनो तुम्ही मक्का, गुळाचं पाणी, 15 दिवस गुळाचं पाणी पाजा, कंटिन्यू मक्का आणि सरकी पेंड खाऊ घाला, तेव्हा ती दूध देईल. जनलेली शेळी. गाबणीला तुम्ही गहू खाऊ घाला. हे बघा खाली पावर बघू द्या. हे बघा मित्रांनो, हा मालाचा दावाचा मित्रांनो ही क्वालिटी मेन आहे. तुम्ही बघा क्वालिटी महत्वाची. हा अशी क्वालिटी, ही जी क्वालिटी मित्रांनो 19, 20, 22,000, 25,000च्या शेळ्या मित्रांनो. या जर तुम्ही 1-2 घेतल्या तर पट्टीमध्ये तुम्हाला ठीक आहे, चला 19-20ला करून देऊ. हे बघा 10ची 5ची पट्टी घेतली कमी जास्त होतंय. मग तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता बरं जण काय म्हणतात की सगळ्याचे बच्चे दाखवले मी. हो ना, हिचे बच्चे, हो बच्चे काय भारी, हिचे बच्चे पाहिले सकाळी. तर मित्रांनो दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता आमच्या फार्म वगैरे दाखवा. मित्रांनो आमच्या भागामध्ये हा जो खानदेश पट्टा आहे, एवढा विकसित पट्टा नाही, एवढा पैसा नाही या पट्ट्यामध्ये. लोक पाहत असं मॉडर्न टाईपमध्ये फार्मिंग करत नाही. जो कोणी घेऊन जातो 10-5 जंगलामध्ये सोडतो किंवा मेंढीमध्ये सोडत असतो. अशा पाठी खास करून मेंढीमध्ये सोडत असतात. किंवा जे कोणी ते सिजनेबल धंदा करतात. आता इथून पुढे दुधाचा धंदा करतील ते. शेळी दूध हे उन्हाळ्यात जास्त काढते किंवा ऊन पडतं तेव्हा शेळी पाणी जास्त पिते. आता बरेच जण पावसामध्ये शेळ्या घेऊन गेले, त्यांच्यापासून दुधाची अपेक्षा करत होते. मित्रांनो वातावरण एवढं खराब होतं की एवढं खराब वातावरणामध्ये शेळी चरायला नाही, पाणी पित नाही, शेळी दूध कुठून काढणार आहे? ह्या प्रत्येक जनावराचा प्रॉब्लेम आहे. आता ज्याच्यापाशी जनावर आहे का, म्हैस गाय असेल त्याला सगळा अनुभव आहे. आता हे लोक म्हणताय काटोडी टिकत नाही, काटोडी मरून जाते. मग गुजरात काठीवाड मध्ये एकच काय उत्पन्न उराली. लोक म्हणतात ना की उत्पन्न कसं काय होती, मग ते म्हणतात की तिथं तिकडचं क्लायमेट मॅच होतं असं ते म्हणताय. सगळं एकच आहे काही. हा खाणं ती डबी निम खाते, ही डबी निम खाते, मग इथं नेमका तिथे बोरी खाते, इथं बोरी. आपण गाडी उतरवतो, बकऱ्या चोर राहिल्या का चोर राहिल्या, मग असा विषय. आणि हे जे ऊन आहे मित्रांनो, हे ऊन पण कसं, उन्हापासून तुम्हाला बकरीची सोय व्यवस्थित करायची. बघा उन्हात जातात बघा दुपारच्या शेळ्या आणल्या होत्या, हा चौथा पेपरसाठी आणल्या होत्या. बरोबर. त्या राजस्थानच्या शेळ्या काहीच खायच्या नाही, काहीच खायच्या नाही. बरोबर. हा आपली काठीवाडी नो टेन्शन. हिला काही बी टाका, माती सोडून सनी. बरोबर. त्या राजस्थानला तिला गहू खावडून पाहिला, दाय खावडून पाहिली, नाही खात होत्या, कापाला ऐकल्या त्या. मग हे बघा आता बघा ऊन चालू आहे का मित्रांनो, सावलीत शेळ्या बसवल्या का, कारण गाबणी शेळ्या. ही काळजी मित्रांनो घ्यावी लागते. दुपारच्या टाइमला शेळ्या सावलीत पाहिजे, शेळींच्या पोटात पाणी पाहिजे. बरेच लोक सोडून देतात, नवं लक्ष देतात, नवीन नंतर पोटात पाणी नसेल तर बच्चा कसं राहणार मित्रांनो. ही पण खूप भरपूर आहे मित्रांनो. स्वतःपेक्षा जास्त जीव लावायचा शेळींना. आता आमचे नाही का 8-9 माणसं आहे. बरोबर, माणसं 8-9 माणसं तुमचे, आणि सगळे घरचे माणसं मित्रांनो. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा खाली बघा पावर बघा मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला समजा मोठ्या शेळ्या, आता काय सकाळी
उतरताच्या टायमाला 2 पिल्ले पाहिले ते हिचेवाले ते हा, हिचे, हा. पाठ बोकड्या केवढले ते मोठे बोकड, हा एकदम पेडा हिचेवाले ते हिचे बोकड. कासोटा पहा तुम्ही तिथं. हा थांबा. हा आता हिला जणून झाला असेल महिनावर, हा महिना झाला असं. महिना झाला असेल. आता मित्रांनो तिचे बच्चे मोठे होते, तिने सगळे सकाळी बच्चे पूर्ण पाजले. हा आता हा टाइम बघा 1 वाजू राहिले आता, आणि टायमिंग बघा अजून संध्याकाळपर्यंत फुल लागायची मित्रांनो. आणि पाहिजे थकव्यामध्ये सरलेली पण नाही. जे लोक म्हणतात ना की गाडीमध्ये तो दूध तुंबत असेल, ठीक आहे ना, रात्रीचं दूध आणि सकाळचं दूध असतं, पण सकाळी पिल्ले पाजलेले आणि ठीक आहे बच्चे नादाने म्हणून थोडे थोडे बच्चे पाजावे लागतात. पण मित्रांनो एवढं गॅरंटी खात्रीने सांगतो, इतर शेळीच्या तुलनेत हिला दूध चांगलं आहे. पण ज्यावेळेस माणूस फेल होतो का, कोणी का असो मी का असो, आपण स्वतःची चूक ही दाखवत नाही. आपण नेहमी दुसऱ्यांची चूक दाखवत असतो. आपण म्हणत असतो की नाही मी तर माझं कडनं असं झालं नसेल, शेळी चुकीची, हे चुकीचं तेच चुकीचं. हे बघा हा हो तुमच्या भागात शेळी खात नसेल तो भाग वेगळा आहे. आता या शेळींना कसं मित्रांनो सोबत राहायची सवय सगळ्यांना. तुम्ही 1-2 घेऊन गेले तर त्यावेळेस ती शेळी समजा थोडी टेन्शन करते, कास करते. पण तुम्ही 10 घेऊन गेले का, 10, 5, 15 त्यावेळेस त्या टायमाला शेळ्या झाडून जातात. हो त्या टायमाला माझ्यापाशी 150 शेळी राहायची. हा 150 का दोघी टायमाचं 300-350 दूध भरून. मग दोघी टायमाचं. मग हे बघा आता बघा हिचा स्वभाव बघा केवढा आहे. आता दुसऱ्याचं बच्चं बरं तिला लागतंय, हिचं बच्चं हिला लागतंय चालू, पण पाय उचलते का. हा म्हणजे दूध काढायच्या बाबतीत पण अशा आहे मित्रांनो. आता बऱ्याच लोकांपाशी आहे ना नवीन दूध काढत नाही, माहिती का ते दूध पण चोरतात मित्रांनो त्या. कारण की तिथं त्यांचं दूध काढणारा माणूस असतो का त्याचे हात ओळखतात, त्या माणसाला ओळखतात. नवीन माणसाचा हात किंवा नवीन माणसाला ओळखत नाही. भरपूर गोष्टी बोलायसारख्या. हे बघा पाठ. आता ही पहिल्या होता कशी लागली बघा, जबरदस्त. मित्रांनो क्वालिटी 1 नंबर आहे. जर शेळ्या घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे बघा. ही शेळी जबरदस्त. आता तुम्हाला गाबने पण तुम्हाला बांधून दाखवतो. दुधाच्या दाखवल्या पावरच्या शेळ्या, आता गाबने दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला गाबने शेळ्या दाखवतो. इथं काही शेळ्या बांधलेल्या आहेत आणि इकडे काही शेळ्या बांधलेल्या आहेत बघा. गाबने दोघी धावणीवरती पण शेळ्या बांधलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इकडे पण बघा. माप पूर्ण डबल हड्डी तुम्हाला माप बघायला भेटेल. हे बघा किमती वगैरे काय असतात तुम्ही फोनवर त्यांना विचारू शकता. किंमत आपण तुम्हाला असं सांगू शकत नाही. आणि मित्रांनो जे म्हणतात किंमत मागे त्यांना एक सांगू इच्छितो, पतिरा, हैदराबादी, बिटल, सोजत, जमनापारी या शेळींच्या किमती एकदा तुम्ही काढून बघा, तेव्हा तुम्हाला समजेल तोतापरी की शेळींच्या किमती काय बघा. गाबने हो हे बघा. हिचं तुम्हाला मित्रांनो दुहेरी उत्पन्न भेटणार आहे. एक दुधाचं, दुसरं पिल्ल्यांचं. कच्ची दादा कच्ची बरोबर. शेळी पण हे बघा बरोबर. आता समजा तुमच्या भागामध्ये दुधाला जर कोणी घेत नसेल डेअरीवाला, तर तुम्ही एकच काम करायचं, तुमच्या स्थानिक बाजारात जायचं, तिथून बच्चे घेऊन यायचे, हिला धरून पाजायचं. 2 दिवस धरून पाजायला लागेल, नंतर ते ऑटोमॅटिक पाजेल. 4-4 बच्चे पाजा बिंदास. हे बघा पाठ पहिल्या होतं. तसं देखील तुमचं उत्पन्न वाढू शकतं. हे बघा करायला गेलं तर मित्रांनो सगळे जर बरोबर कारण द्यायचे असेल तर कारणे पण भरपूर आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक धंद्यामध्ये रिस्क आहे. बिना रिस्काचा धंदाच नाही. धंदा म्हटल्यावर रिस्क समोर येतं. तुम्ही कुठलाही धंदा करा बरोबर. हे बघा कच्ची मग महिन्याची हो पण डबल अड्डी बरोबर. हे बघा इकडे बघून इकडे बघा. मी घेताना पुऱ्या गाबना घेतल्या फक्त 7-8 बकऱ्या जनलेल्या घेतल्या. मग बाकी जनल्या जनून गेल्या बरोबर. जनल्या बाकी. हा हे बघा जिथे घेतलं तिथे जनून गेल्या त्यांच्याकडे बरोबर. हे बघा नाही आता त्यांचा जनाचा टायमिंग आहे ना. हे बघा हे बघा. हे पहा मित्रांनो काठीवाडीवाल्यांची एक सायकल असते. सायकलनुसारच तुम्हाला गाबणी शेळ्या, जनलेल्या शेळ्या, खाट्या शेळ्या या तुम्हाला बघायला भेटतील. 15 दिवसांनी येणार नाही अजून गाबणे नाही 15 दिवसांनी. हे बघा पहिलं बरोबर. आणि आता इथून 8-10 दिवस पहिले किंवा महिना पहिले लोक आपल्यापासून जनलेला मागत होते, तेव्हा जनलेल्या नव्हत्या. आता इथून पुढे सगळे जनलेले येतील. अजून प्लस मित्रांनो अशी कातरपट्टी येईल. हे कातरले का शेळ्या, अशा कातरपट्टी येईल. महिनाभर तुमच्या नजरेत ते शेड्या बसणार नाही. महिन्यानंतर जेव्हा चमक देईल त्या शेडीवरती
मग तुम्ही दाम लावशाल. काय जबरदस्त शेळी, काय क्वालिटी शेळीची बॉस. म्हणून मित्रांनो कमीत कमी तुम्ही ज्या शेळ्या घेऊन गेलेले आहेत वर्षातनं 2 ते 3दा केस कटिंग करा शेळींचे. एवढी केस कटिंग केले तेवढी शेळी बनती, तेवढी शेळी बनती. हो. हे बघा शेळींना कमजोर करायचं काम मित्रांनो तिच्या अंगावरती जिवा लिखवा पिसवा जे असतील ओछीड असतील या गोष्टी तिला कमजोर करत असतात. तर केस जेवढं तुम्ही कमी केलं शेळींना, जेवढी तुम्ही साफसुथरी ठेवली तेवढी तुमची शेळी ही आजारांपासून दूर राहते. हे बघा हे बघा चेहरापट्टी माप सगळं बघा मित्रांनो. हो पहिल्या वेताची पाठी बरोबर. हे बघा हिची बघा ही पात्रपाठ केलेली. आता ही गाभण आहे बरं, ही पण एका घरचे आहे. एकच घरचे हो हे बघा तिचे बच्चे 7 तिचे बच्चे बघा, पण तिचे बच्चे जार येतो तिचा बघा. आता बकरी झाल्यानंतर ही पण काळजी घ्यायची जार येतो का नाही तो हे पण पाहायला पाहिजे. जर तुम्ही घरात झोपले बंगल्यामध्ये आणि बकरी बाहेर झाली जाते त्या जार नाही पडला तर ते मित्रांनो विषबाधा होऊन देखील बकरी मरायची शक्यता असते. म्हणून डॉक्टर बोलून लवकरात लवकर तिला इंजेक्शन द्यायचं जार येण्याचं. हे बघा माप, बघा माप केवढं माप आहे मित्रांनो. बरोबर हे पहा बरोबर मित्रांनो. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत जे शेळी पालक आहेत ज्यांनी इथून शेळ्या घेतल्या असतील तर मित्रांनो आमच्या भागामध्ये काही जास्त मॉडर्न पद्धतीत नाही आहेत. खूप परिस्थिती इकडे पाहिजे तशी हे नाही लोकांची. लोक 2-2, 5-5 घेऊन शेळी पालन करत असतात. म्हणून तशी फार्म आमच्या भागात नाही. मला बरेच जण सांगतात फार्म दाखवा, पण तशी फार्म मित्रांनो आमच्या भागात नाही आहेत. कुठल्याच शेळींचे नाही, याच नाही तर कुठल्याच शेळींचे नाहीत फार्म. तर चला आता इकडे पुढे हे बघा बघा ही लाल काय भारी शेळी मित्रांनो. फुल वजनाची शेळी बरं, फक्त कच्ची. हे बघा किती वजनाचे मित्रांनो, डायरेक्ट 25-50 किलो तो वजन असेल मित्रांनो. हे बघा चेहरापट्टी दुसरं वेत घोडाचे बसते मित्रांनो, तो काठवाडी घोडा. हे पण बघा पहिल्या होतामध्ये बघा एकदम ओरिजिनल पाटी मित्रांनो, जातीची पाटी ओरिजिनल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ही ज्या गाड्या आहेत का या गाडी तुम्हाला क्रॉस माल नाही भेटणार बरं, ओरिजिनल भेटेल. कारण की काठवाडचा माल म्हटलं ओरिजिनल भेटेल. हे बघा तुम्हाला बिटलमध्ये देखील बऱ्याचदा आता जो माल येतो कधी कधी लोक क्रॉस आणतात, पण इथे तुम्हाला क्रॉस नाही भेटणार, इथं ओरिजिनल भेटेल तुम्हाला. आणि हा काय बाजाराचा माल नाही मित्रांनो. बाजारात कसा माल आहे तो रिटार हा डायरेक्ट घरून शेतकऱ्यापासून दाम लावून जी शेळी आवडली तिचा दाम लावून आपण ती शेळी घेतली असते यांनी. हे बघा बरोबर. हे बघा मित्रांनो जे कोणी लोक म्हणतात की शेळी महागी किंवा लोकांना तुम्ही फसवताय, हे तेच लोक आहे मित्रांनो जे जंगली जमिनीवरती पैसे हरवतात, शेअर मार्केटमध्ये पैसे हरवतात. हा फोनवर सांगते आम्हाला एवढे एवढे चालायला लागल. हा आपल्याला वाटत नाही त्यांना कुठे देणार आहे. हे बघा तर मित्रांनो कुठल्या तरी धंद्याला तुम्ही लागताय, फक्त काय तुम्हाला काळजी घ्यायची. मशीनमध्ये पण मित्रांनो एवढ्या महाग मशीन घेतात लोक. मस्टडीचा प्रॉब्लेम, हा मायांग बाहेर यायचा प्रॉब्लेम एवढा असतो मशीनमध्ये, पण तरी लोक म्हशी पालन करताय ना. का करताय? कारण की तो शेतीला जोडधंदा आहे म्हणून करताय. आता बघा ही क्वालिटी केवढी 1 नंबर क्वालिटी बघा, जबरदस्त क्वालिटी मित्रांनो. गायींमध्ये केवढा मस्टडीचा प्रमाणे. आता सुरुवातीला लोक म्हणले की याचे आपल्या भागात राहत नाही, आपल्या भागात राहत नाही, पण आज जर तुम्ही बाजाराची अवस्था पाहिली ना तुम्हाला गावरान कुठे पाहायला भेटणार नाही मित्रांनो. गावरान शेळी तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आज अशी अवस्था झालेली. मी बाजार फिरतो, बाजार दाखवतो, तर तो गावरान पाहायला भेटणार नाही. का? कारण की कुठंतरी जिथं फायदा असेल तिथं लोक आज हे करताय. आता हिला पण तुम्हाला हिच्या मागे माणूस फिरवायचा, जे गावरांच्या मागे पण माणूस फिरवायचा आहे. गावरांच्या तुलनेत हिचं वजन चांगलं, दूध चांगलं, बच्चांची कॅपॅसिटी चांगली. हां हे बघा ना, लावून बघायची गावरांच्या समोर, मग म्हणायचं की शेळी काय असं. गावरानच काय कुठलीही शेळी लावा तुम्ही, आपण गावरात नाही शेळी लावायच्या बाबतीमध्ये. फक्त
अशा माणसं आता जे लोक फार्मर असतात का ते खूप खाऊ घालतात, खूप जीव लावतात, तसं तुम्ही यांना जीव लावा, येता अजून बनायचे आहेत. हे बघा चित्राबाज कसं माहिती का आता, जेवढं खावडाल तेवढं चित्र बनतं. मग चला आता तुम्हाला पाठी दाखवतो. तर मित्रांनो बघा या पाठी बांधल्यात. आता जे म्हणतात ना बच्चे जगत नाही, तर आता या पाठी आहेत ते जे आता जगले आहेत ना, हे तुम्ही पाहू शकता. आता बघा या पाठी तिथून छोट्यापासून तिथं मोठ्यापर्यंत तुम्हाला सगळ्या फडकर पाठीत. आज गाडीमध्ये पाठी घेतला 22 का 25 पाटी 20 पाठी का. हे बघा आता 20 पाठी आहे. आता ज्याला कोणाला फार्मसाठी पाठी लागत, काटेवाडीचा डायरेक्ट फार्म करायचं बंद दिसतं, तर त्यांनी पाठी घ्यायच्या का बरं, पाठी लवकर मॅच होतील फार्ममध्ये. मोठी शेळी थोडं मॅच व्हायला तुम्हाला 6-9 महिना टाईम घेईल, पण हे कसं आहे, हे लवकर मॅच होतील, लहान आहे ना त्यासाठी. हे बघा पाहू शकतात तुम्ही पाठींची क्वालिटी. जर तुम्हाला पाठी घ्यायची असेल ना तर लगेच संपर्क साधा. हे पण माप मित्रांनो, यांना अजून तुम्ही ना वरीचभर लागू नका द्या फक्त. मग बघा कसं माप बनतं. एक वर्ष लागून दिलं ना तर जबरदस्त माप बनतं मित्रांनो. ते लोकांची तीच टेंडन्सी. आता याच्यात जे काही आहेत का मोठ्या, त्यांना समजा लावून देतील ते एवढं 2-4 महिन्यामध्ये. हां या पाठी. पण ह्या बाकी ज्या दिसताय का तुम्हाला, त्यांना वरीच भर लागू नका द्या. सरासरी जर तुम्ही सगळ्यांना वरीच भर लागून दिलं तर एकच नंबर मित्रांनो हे पण माप होणार आहे. हे बघा किमती वगैरे तुम्ही यांच्या विचारू शकतात. टोटल सगळ्या जर तुम्हाला घ्यायचे असतील तुमच्या फार्मसाठी तर योग्य किमतीत तुम्हाला भेटतील मित्रांनो, काही टेन्शन नाही. पाठी हे बघा हो पाठी. आता यांचं तुम्ही घरी गेल्यात, आता जे तुम्ही बकऱ्या घेऊन जातात, बरेच लोक ताप सुद्धा चेक करते डॉक्टरला बोलून, तर ताप चेक करा. हे बघा चेहरापट्टी पाहू शकता तुम्ही. आता यांना काय दावणीची सवय नाही, यांना दावं नसतं. एकही शेळीला किंवा एकही पाठीला किंवा बच्चाला दावं हे माहीत नसतं. हे आपल्याकडे आपण दावा बांधत असतो. जसं उभ्या आहे का बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदम गरीब जात, केवढ्या जवळजवळ उभ्या एकालाही एकही शेळी मारणार नाही. आपल्याकडे दावा लावला तिकडे. हां आपल्याकडे कशी गावरानीला उचल कर टाक असं आहे आपल्याकडे गावरांचं, पण या शेळींचं मित्रांनो तसं नाही आहे. लहान असो मोठं असो, हे बघा कोणीच कोणतीला मारणार नाही. नाही तर आपल्याकडे मोठी शेळी लहान शेळीला मारते काय, चावते काय, भरपूर गोष्टी करत असते. इथं तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला भेटणार नाही. ही जात तुम्हाला खूप गरीब जाते. दूध काढायच्या बाबतीत पण तशाच आहेत, बच्चे लावायच्या बाबतीत पण तशा आहेत. सोडा पाठी. जर तुम्हाला पाठी घ्यायची असेल तर लगेच संपर्क साधा. सोडा हे बघा ही मोरी पाठ, पुढे चालून मोरी शेळी बनवते एकदम. ही बघा ही क्वालिटी बघा पाठची. या कलरमध्ये बघा रेवड्या कलरमध्ये. आता इथून पुढे मित्रांनो कातरपट्टी चालू होईल. कातरपट्टी म्हणजे केस काढणे. हे पण बघा, हे बघा तर मित्रांनो आज तुम्हाला ऑप्शन असे आहेत. गाभण शेळी घ्यायची तुम्हाला गाभण भेटेल, तुम्हाला जनलेली शेळी घ्यायची तुम्हाला जनलेली भेटेल. ते पण जनलेलीमध्ये जर तुम्हाला बच्चे लावून घ्यायचं बच्चे लावून पण भेटेल, बिना बच्च्याची घ्यायची म्हटलं बिना बच्च्याची पण भेटेल. तुम्हाला फक्त बच्चे जरी घ्यायचे असेल तुम्हाला बच्चे पण भेटतील, तुम्हाला पाठी घ्यायची असेल तुम्हाला पाठी पण भेटतील. म्हणजे तुमच्यापाशी आज ऑप्शन एक से बडकर एक ऑप्शन आहे मित्रांनो. यंदा शेतीमध्ये भरपूर लोकांना नुकसान हे झालेलं आहे. तुम्ही जोडधंदा म्हणून शेळी पालन करू शकतात. हे त्यांनीच करायचं ज्यांच्यामध्ये करायची धमक असेल, विनाकारण कोणीही करू नये. कारण काय ज्यांना माहित नाही ते करतील अजून परत काटवडीचं नाव बदनाम. त्याच्यापेक्षा ज्याला अनुभव असेल शेळींचा, गावराणीचा असो उस्मानाबादीचा असो, त्यांनीच करायचं. आणि सगळ्यांना विनंती, ज्यावेळी तुम्ही शेळी घ्यायला तर का चालू गाडीतून शेळी उतरते ना, शेळ्या चरू द्या, थोडा आराम करू द्या, मग शेळ्या भरा. तुम्हाला यायची पण घाई आणि जायची पण घाई सगळंच असते. हे बघा या बघा या दोन छोट्या पाटीत. तर सर सगळं तुम्हाला पट्टी भेटेल मित्रांनो. किमती वगैरे तुम्ही फोनवर विचारू शकतात. व्हिडिओ कसं काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच काठवाडी शेळीबद्दल नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. हे बघा आता इकडे बघा ही घास लावलेली आहे, पण शेळी तिकडे जाणार नाही. एकदा जर तिला तिकडनं हाकलली तिकडे जाणार नाही. हा मित्रांनो असा विषय. इकडे पण बघा मक्का आहे. आता आपल्या बकऱ्या आतापर्यंत इकडे घुस तिकडे घुस, हे कर ते कर असा विषय. हे बघा. तर चला मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल. मित्रांनो सकाळी सकाळी आता गाडी 7:30 वाजता आहे. चाळीसगावमध्ये आता बायपासला आहे. येऊ द्या 1 किलो दाखवा. हे बघा झनली या दुधाची. हे बघा मित्रांनो दुधाची शेळी. माप बघा, अंगावरचे केस कतरले तरी माप बघा. ही पण बघा दुधाची. हे बघा ही पण दुधाची. मित्रांनो एकदम दुधाच्या शेळ्या आलेल्या आहेत. पिल्ले लावून तुम्ही घेऊ शकतात. हे पण बघा एक नंबर गागर मित्रांनो बघा. एकदम चिप झाल्या पूर्ण पॉवरफुल शेळ्या मित्रांनो एकदम. हे पण बघा बघा. हे गाभण का. हे बघा मित्रांनो एक नंबर माप. कच्ची हो. हे बघा दुसऱ्या वेतामध्ये माप बघा केवढं आहे. उंच पूर्ण शेळी हो. हे बघा दुसरं वेत आहे. जनली का. हे बघा आता पुढे जनलेला शेळी लागत. हा आता इथून पुढे जनलेला शेळ्या देत असतो करून. हे बघा मित्रांनो एकच नंबर वस्तू. हे पण हे बघा. हे बघा जोडा एकच नंबर आहे मित्रांनो बघा. एकच नंबर क्वालिटी. तुम्ही मला गाडीमध्ये माझी मजा घेत होतो तुम्ही. नाही ना मजाक नाही. हा मजाक नाही. क्वालिटी एवढी खास नाही म्हणजे सांगू मग मजा घेत होतो तुम्ही. क्वालिटी एवढी भारी क्वालिटी मला म्हणते तुम्ही. हा मित्रांनो आम्ही गाडीमध्ये आलो चेट मध्ये. बकऱ्या एवढ्या खास नाही म्हणून सांगतोय, पण बकऱ्या चांगला दिसू राहिला मला. बघा जवानीच्या पाठात या. हा आपल्याला हे बघा. फक्त विषय असा असणार तुम्हाला आता किमती खूप सोयीस्कर असणार या गाडीमध्ये. हे बघा कारण की घेतली पण आता घ्यावं लागलं मग. बरोबर बरोबर माल भेटत नाही. हा मग काय. या बघा ही पाटाची बघा. पहिल्या होता पाट्या बघा. पहिल्या होता सांगा वल्ली झालेली आहे एकदम. हो पहिल्या बघा 4 दात. हे बघा तेलंगी माप बघा तेलंगीचं केवढं. हे बघा वस्तू ही पण दुसऱ्या हातामध्ये. कच्ची हो हे बघा थोडी 8-10 दिवस. हे बघा माप. हे पण बघा मित्रांनो हे सगळं पाठरा वाहन. हे बघा पहिल्या वेतामध्ये पण हे सगळं तिसऱ्या वेतामध्ये एकदम जबरदस्त वाढेली. ही बघा ही पण पहिल्या वेतामध्ये बघा एकदम डबल अड्डी शिडी पहिल्या वेतामध्ये बघा. आणि बघा गाव बघा पहिल्यामध्ये लागलेली. हे पण तिसऱ्या वेतामध्ये एकदम जबरदस्त लागेल. ही बघा ही पण पाठ आहे. म्हणजे ज्याला कोणाला अशा पाट्या घ्यायच्या असतील ना एकदा जर पाट्या घ्यायचा तर 5-7 वर्ष बदलवायचं काम नाही. ही बघा मोठी म्हैस. हे बघा माप.
ही पण बघा तेलंगी मध्ये बघा, हे पण माप एक नंबर माप. या परवाच्या भरलेल्या हो 2 दिवसापासून लोकल चालू आहे. ही बघा ही जनली बघा. जनल्यानंतर आता मित्रांनो अंगावरचे केस काढलेले आहेत. तुम्हाला केस काढायची गरज नाही तिची. आता महिन्याभरामध्ये एकदम चमकेल तिच्या अंगावरती. ये बघा एक नंबर बघा, एकदम नरम. हो ही पण बघा दुसरं वेळ बघा. हिचं पण बघा केवढा पावर दुसऱ्या हातामध्ये बघा. शिंगडी चेहरा पट्टी आहे बघा. दुसऱ्या हाताची पाठ आहे फक्त. हे बघा हे पण तेलांनी. हो बाळल्या पाठाले जरा ही बघा ही पण जनलेली का? जनली ना एवढी लागली गाभण मध्ये. गाभण आहे मित्रांनो बघा. जणून जाईल तेवढा 2-3 दिवसामध्ये मित्रांनो. अजून चालता येत नाही बघा. एकच नंबर. ही बघा ही जनली बघा एकच नंबर. हो ही पण बघा ही गाभण आहे. हे बघा पाठी मित्रांनो. पहिल्या वेतामध्ये पाठ आहे, जनल्यानंतर खाली पावर बघा. हे बघा एकच नंबर. आपली मेंढीवाले त्यांच्या कामाचा माल आहे. बरोबर लवकर लावली मित्रांनो. हिला जसं लवकर लावून दिलेली. ही आदत मध्ये जनली असेल ती. हे बघा हे बघा वस्तू केवढी एकच नंबर वस्तू आहे मित्रांनो. हो ही पण बघा दुसऱ्या हातामध्ये एक नंबर काठवाडी गोळा आहे मित्रांनो. हो बघा ही पण एक नंबर उंच बघा मित्रांनो शेळीची. हे बघा दुसरं वेत फक्त. टोटल कितीचं माप आहे शेट? 90चं माप आहे. वा काहीतरी 22 का किती 25 पाठी वाटतं. 20 पाठी 70 शेड. हा हे बघा पाठ पहिल्या हातामध्ये मोरीमध्ये एक नंबर काठवाडी गोळा. हे बघा हा ना इकडं बघा पहिल्या हातामध्ये पाठ बघा. हे बघा गाभण. हो हे बघा ही. आता तुम्हाला हिच्या अंगावरची केस काढायची गरज नाही. हिला महिन्याभरामध्ये अशी जबरदस्त शाईन येईल ना. हा ही जनली का? गाभण आहे ना. हो गाभण आहे. वेलेली गेली वाटतं ती. हा ना अशा काळ्या बाल्यामध्ये चांगल्या भरपूर शेड दिसलं ना. हे बघा बघा माप. हे बघा बघा शेळी ही पण बघा. हो पहिल्या हातामध्ये तेलंगी. ही पण बघा मित्रांनो. ही बघा पहिल्या हातामध्ये फाटी पण. पहिल्या वेतामध्ये भरपूर माल दिसतोय. हो गाभण आहे फुल तोला अडची ती पण. ही पाट्या बघा अशा पाठी 20 पाठी अशा. हे बघा माप उंच पूर्ण माप. हे पण बघा गाभण शिरा दाखव. ही जनली काही ही पाठ जनली. हे बघा ही पाठ अजून जनली पण. ही बघा ही गाभण बघा माप एक नंबर माप. बघा ही पण. हे बघा पाठी अशा पाठी बघा फडकर पाठी एक नंबर. हे बघा पाठी 20 पाठी मित्रांनो हे फडकर.
बघा हे. हे बघा एक नंबर गागर बघा. बघा मोरी हिचे पण अंगावरचे केस काढले. हे बघा लाल पाट बघा क्वालिटी. हो एक नंबर. हे एकदम पहिल्या वेताची. हो ही बघा जनलेली. हे बघा जर्शी पिल्ल्यावाली. हो गाभण. ही गाभण. हा हे बघा गाभण. हे पण बघा गाभण. पिल्ल्यावाली. हो हे बघा. टोटल बच्चे किती आले गाडीत शेट? 40 बच्चे आहे का? हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला 2-2 पिल्ले लावून जर शेळ्या घ्यायच्या असेल ते पण एकदम बेस्ट आहे. तुम्हाला हक्काचे 2-2 पिल्ले लावून भेटतील. हे बघा गाभण. हे बघा हे बघा इथे हो अशा पाठी आटले सुंदर आहे ती. एक नंबर पाठी. हे बघा हे बघा पाठी आहे. हे बघा दुधाच्या. मित्रांनो अशा दुधाच्या मोटरी पण तुम्ही घेऊ शकता 2-2 पिल्ले लावून. म्हणजे तुम्हाला त्याची डिलिव्हरी करायचं काम नाही. आता तुमच्या म्हणजे असं 2-2 पिल्ल्या हक्काने भेटतील तुम्हाला. जिला 2 असेल कोणाला 1 असेल. हे बघा बघा ही पण हिला 2 पिल्ले. हा काहीला 2 काहीला 1. हा पण जर समजा एखाद्या कस्टमरने म्हटलं 2 पिल्ले लावून द्यावं तर आपण देऊ शकतो. हे बघा म्हैस. हे अजून बाकी होती एवढं मोठं माप. बघा हे गागर बघा मित्रांनो. ही माप अजून बाकी होतं. त्या बघा त्या पाठी अशा 20 पाठी. जर कोणाला पाठी घ्यायची असतील तुम्ही तशा पण पाठी घेऊ शकतात. हे बघा मित्रांनो पाटींचं कमी पैशात इन्व्हेस्टमेंट राहील. जर कोणाचं बजेट तसं असेल तुम्ही तसं पण घेऊ शकतात. हे बघा बघा हे पण बघा. या काय काय करते सगळ्या अशा कलर मध्ये. हे पण बघा हे बघा मित्रांनो अशा या 20 पाठीत बघा. हे बघा बच्चे वरती. हे बघा तर मित्रांनो आता इथून पुढे तुम्हाला सगळे बच्चेवाल्या शेळ्या पाहायला भेटतील. आता जे कोणी म्हणत असतील बच्चे वाचत नाही किंवा बच्चे जगत नाही, जर बच्चे जगले नसते शेळीचे किंवा वाचले नसते तर एवढे बच्चे आता ही झालेली सुरुवात. इथून पुढे सगळे बच्चे येतील. प्रत्येकाच्या गाडीत तुम्हाला असे बच्चे पाहायला भेटतील. बघा बच्चे किती आहे. आणि जर बच्चे वाचले नसतात एवढं हे जे धन दिसतंय तुम्हाला आज 90चं धन आलेलं आहे मित्रांनो हे, तर हे पण राहिले नसते. हे बघा. आणि जी गोष्ट आहे बच्च्याची मर्तुकाची तर प्रत्येक जातीमध्ये बच्चा म्हैस असो किंवा गाय असो किंवा गावरानी शेळी असो किंवा उस्मानाबादी किंवा बिटल कुठलीही शेळी असू द्या, बच्च्याचं मरण्याचं प्रमाण फक्त त्याचं अपचन, जास्त दूध पिणं ह्या गोष्टी असतात मित्रांनो. कधी कधी बच्चं असतं याला महिनाभर पाणी पाजायचं नसतं. ही फडीकर अजून हे बघा बच्चे. हे बघा बच्चे हिचे वाले का. हे बघा हिचं बघा 2 आहे का. हे बघा बच्चे महिनाभर मित्रांनो बच्चांना पाणी पिऊ द्यायचं नाही जोपर्यंत ते चारा कतरत नाही तोपर्यंत, चारा वगैरे तोडत नाही तोपर्यंत. आता बघा या अशा बाल्या कलरच्या तुम्ही शेळ्या पाहिल्या काय अशा त्यांचे बच्चे बघा
केवढे नाजूक नाजूक बारीक बारीक बच्चे आहे मित्रांनो. जीव लावला तर सगळं काय ते बच्चे बच्चे दाबलं बच्चे दाबतो पाय खालतो. हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा. तर हे बघा आता गाडी उतरवली बच्चे उपाशी होते तर बच्चांना दूध पाजणं चालू आहे. जेव्हा गाडी लोड केली तेव्हा बच्चे पाजले होते. हे बघा अरे जबरदस्त पेढा बघा मित्रांनो. ही तुम्हाला ही अशी क्वालिटी तुम्हाला बच्चांची पाहायला भेटेल. हे बघा एकदम पेढा बसत आहे बघा मित्रांनो. हो आता लोक म्हणजे बच्चे टिकत नाही येरे इकडे कान कापायला हात यार दूध काढून एवढी क्वालिटी बनवतात ते बच्चांची बघा. हे बघा बच्चे एका बकरीची हा. हे बघा मित्रांनो दूध पाजून ही क्वालिटी बघा. हे बघा हे बघा बच्चांची हे बघा कोणतीचे बच्चे माहित नाही हिचे वाटते हे बघा. हे बघा जोडा. हे बघा मित्रांनो बकरी भुकी आहे तरी पण दूध आता तिथं भरताना पण शेत दूध पाजलं होतं का तिथं ना. कारण की मित्रांनो 2 दिवस गाडीचा प्रवास असतो एक लोकलचा आणि एक याचा. तर आता बघा दूध पाजतोय परत पुन्हा तुम्हाला दावण बांधून जेव्हा दाखवेल थोड्या वेळानंतर दुपारनंतर तेव्हा दूध पाहायचं अजून. आता बघा त्या कादरी बकरी हे बघा एक पाड बोकड कलर मध्ये एकदम पाहू शकता मी. हो बच्चे टिकले नसतं एवढं धन तुम्ही 90 चाललं असतं का गुजरात मध्ये एवढं धन राहिलं असतं. आता असं प्रत्येकाला त्याचे कारण आहेत. आपल्या गावरांचे बच्चे नाही एवढं नाही ना आपल्याकडे तरी माल कमी गुजरात मध्ये 1 जणांकडे 200-250 बकऱ्या असतात. हो ना हो ना हो ना ते कसे करत असतील ते कसे करत असतील. तर मित्रांनो भरपूर आहे एवढे बच्चे आहेत. आता तुम्हाला पूर्ण बच्चेच पाहायला भेटते. आता बघा या बच्चांना दूध पाजायला टेन्शन नाही. अपचन म्हणजे अपचनाचं व्हायचं कामच नाही. बघा बच्चं दिसतंय का हागलेलं किंवा काही लूज मोशन होती एकदम साफसुथरं आहे का नाही बच्चं. कारण की मित्रांनो त्या लोकांना पूर्ण आयडिया असते किती दूध पाजायचं काय करायचं. आपल्याकडे कसं आहे जो नाही तो शेळीपालन मित्रांनो प्रत्येकाचं बसची बात नाहीये. ज्याला अनुभव आहे त्यानेच करावं. आणि तुम्हाला सांगतो मी काटेवाडी शेळीमध्ये जे लोक अनुभवी आहेत ऑलरेडी ज्यांच्याकडे शेळ्या आहेत ते दुसऱ्यांदा आपल्या इथं 40 गावामध्ये 2-3दा शेळ्या घेऊन गेलेले. आता बरेच लोक सालदारच्या भरोश्यावर असतात. सालदारच्या भरोसे मित्रांनो होत नाही. गडी माणसाच्या भरोसे होत नाही. आपल्याला स्वतःला तिथं उतरावं लागतं. आता हे जरी व्यापारी आता यांच्या 3 ते 4 माणसं यांचे कामाला या एवढ्या शेळींवरती लक्ष ठेवायला सगळे बच्चे पाजायचं. बच्चे खूप भारी क्वालिटीचे आलेले आहेत. जर तुम्हाला असे 2-2 बच्चे लावून शेळी घ्यायचे असतील हे बघा 2 दिवस फक्त येईल धरून पाजायचं लागतं तुम्हाला 2 दिवस. कारण की सगळे बच्चे मिक्स असतात. कारण काय माहिती का गाडीमध्ये आता हे बच्चे इथे नाही ते बच्चे कादरीचे आहे पण मग कसं थोडं धरून पाजलं का तिला पण सवय लागते. हिला पण सवय लागून जाईल यांना पाजेल बरोबर ऑटोमॅटिक. हे बघा हे बारीक बच्चे हे बघा बराचदा आहे ना जेव्हा असं त्यांची संडास वगैरे येते ना तर ती साफ करायची मित्रांनो. हे जे ना ते साफ करायची तिथं चिपकू द्यायची नाही. तिथं चिपकलं का मग त्याचं गॅस मोकळा होत नाही किंवा त्याला पुन्हा संडास होत नाही. तिथे चिपकायला नको पाहिजे ते लगेच आपण आपल्या हाताने काढून घ्यायचं. लहान बच्चांना खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो. तेव्हा ते बच्चे राहत असतात कुठली की जात असो मध्ये. हे बघा आता निघायला कधी बघा ते चिपकलं नाही ते निघालं बरोबर. तर आपण लक्ष ठेवायची बच्चांना जर संडास चिपकली तर ते धुवून चोवून गरम पाण्याने काढून घ्यायची. हे फक्त जास्त दूध पाजल्यामुळे होतं. नाही ना 15 दिवस थोडं पाजायला होतं. कारण की मित्रांनो बच्चांना अंदाजा नसतो किती प्यायचं काय प्यायचं. ते त्यांचे जे हिड्या असतात ना त्या सट करत असतात ते पेत असतात एकसारखं. हे बघा आता दूध पाजणं चालू आहे जेवढ्या जनलेल्या शेळ्या आहेत त्यांना.